कमळी नंतर काय दुर्दैवाने, म्हणजे मी ह्याला दुर्दैव म्हणेन, प्रेक्षक सुद्धा अच्छा ह्याचा टीआरपी अच्छा असा आहे का, त्यांना असं वाटतं की हा टीआरपी जास्त म्हणजे ही सिरियल भारी. आपल्याकडे ते नेपोटिझम वगैरे ह्या गोष्टी घडतात की मी जो हिंदी शो करत होतो, जी माझं एक वन ऑफ द ड्रीम आहे, ते मला ऍक्च्युली मिळालं होतं तिथे, पण ते मिळून सुद्धा न मिळाल्यासारखं आहे. प्रशांत दामले तुमचे कोण, असा हा प्रश्न खूप कॉमन आहे. पुरुषांनी स्ट्रॉंग असावं, ते म्हणतात ना मर्द के बच्चे रोते नाही वगैरे, का प्रत्येकाने स्ट्रॉंग राहायला पाहिजे ना, बायकांनी स्ट्रॉंग नसलं तरी चालेल, हे काय. आज माझ्यासोबत असा कलाकार आहे ज्याची जन्मभूमी पुणे आहे आणि कर्मभूमी ही मुंबई आहे. तो टॉल आहे, हँडसम आहे आणि आत्ता तर त्याला चॉकलेट बॉय असं देखील म्हटलं जातं. पण या चॉकलेट बॉयचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या रोल कॅमेरा गप्पामधून. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि निखिल दामलेचं खूप खूप स्वागत करते. खरं तर निखिल, मला इथे बघून तुला खूप छान वाटतंय, कारण आपण आजपर्यंत सेटवर भेटलोय. पण सेटवर भेटलो तेव्हा कमी गप्पा होतात, पण आज मला एकंदरीत तुझा प्रवास जाणून घेता येईल. मला खूप छान वाटतं आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू सो मच. मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद इतका प्रखर्षाने जाणवतोय की आज तुला नाही, तू शॉट लागलाय, जावं लागेल, ह्याचं तुला काही नाही. आज पूर्ण अनडिवायडेड अटेन्शन आज असणार आहे. सो येस, पण कसं आहेस आणि काय सुरू आहे आता? इट्स फन, गोईंग वेल. कमळी चांगलं चालू आहे आणि असंच चालू राहू दे आणि असे अजून छान छान कामं करायला मिळू दे. दॅट्स इट. अगदीच. आणि कॉंग्रॅच्युलेशन, कारण कमळी आता टीआरपी मध्ये अव्वल आहे आणि हे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा खूप छान वाटतंय. मालिका नुकतीच आली आणि इतकी छान तिने पकड धरली आहे, कारण की आल्यापासून तिचा टीआरपी खूप छान होता. पण मला हे जाणून घ्यायचं, जेव्हा टीआरपी इतका छान असतो, मेहनतही तेवढी असते, कारण आम्ही सेटवर येतो तेव्हा बघतो की तुम्ही इतका ड्रामॅटिक सीन करत असता आणि इतकं काय काय वेगळं करत असता. मला सांग, कशी ती कसरत असते एकंदरीत तुमची? सी मे टीआरपी कोणाचा किती आहे काय आहे हे मटेरियल आहे, पण कुठलाही शो घेतला, कुठल्याही चॅनलवरचा शो घेतला तरी आय थिंक लेवल ऑफ मेहनत प्रत्येक टीम तेवढीच घेत असते, किंवा प्रत्येक ॲक्टर, फक्त ॲक्टर नाही म्हणणार मी, ती अख्खी एक टीम असते त्या मालिकेची. त्यामुळे प्रत्येकजण इक्वल मेहनत घेत असतो आणि प्रत्येकाचाही एम ॲट द एंड हाच असतो की आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी आपली मालिका बघावी. आणि कदाचित आम्ही काहीतरी कंटेंट म्हणा जो आम्ही आमच्या मालिकेतनं दाखवतोय तो कदाचित लोकांना खूप जास्त आवडत असावा, ज्या कारणामुळे आम्हाला एवढं सगळं प्रेम मिळतं आणि आय एम हॅपी अबाउट दॅट. येस, पण जेव्हा मी ऋषीला बघतो तेव्हा त्या ऋषीचे खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स आहे. म्हणजे तो एकीकडे भाऊ आहे, तर एकीकडे टीचर आहे, एकीकडे प्रियकर आहे, एकीकडे मदत करणारा आहे. पण निखिलला हा ऋषी भेटलाय का आता? खरं असा वाटतंय का की निखिल सारखाच हा ऋषी आहे? मी नाही म्हणणार माझ्यासारखा आहे. आय फील एक खूप थोडासा डिफरन्स आहे, म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये. मी थोडासा रिझर्व्ड काइंड ऑफ पर्सनॅलिटीमध्ये पडतो, पण ऋषीचं कॅरेक्टर तसं नाही आहे. पण मला ते कॅरेक्टर खूप आवडतं, कारण ते कॅरेक्टर परफेक्ट नाही आहे. कारण आपल्याकडे कसं असतं ना की जनरली हिरो असेल किंवा हिरोईन असेल तर ती आदर्श असावी, तो खूप रायचियस असावा, असं एक जनरलायझेशन आहे, एक आयडियलिस्टिक असावा. तर ते तसं नाही आहे. म्हणजे तो खोटं बोलतो कधी कधी, तो म्हणजे त्याची जी प्रियसी आहे कमळी, तिच्याशी पण तो खोटं बोलेल, पण तो घरच्यांशी पण, आईशी पण खोटं बोलेल. तो कधी कधी गरजेपेक्षा जास्त चिडचिड पण करेल. असा तो थोडासा इम्परफेक्ट असलेला, पण तरीही त्यात तो मनातनं स्वच्छ आहे, मग त्याचा उद्देश चुकीचा नाही आहे. पण मला असं वाटतं की आपण रिअल लाईफमध्ये पण असेच असतो की आपण असे खूप कधी कधी आयडियलिस्टिक नाही वागत. आपण भावनेच्या बेसिसवरती आपण ॲक्ट करत असतो, इमोशन्स आपले प्ले होत असतात.
सो ते मला कॅरेक्टर खूप रिअल इन लाईफ कॅरेक्टर असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मला माझं विशिष्ट प्रेम आहे ऋषी या कॅरेक्टरवरती. तेच, पण आता जसं तू म्हणालास की TRP हे जे आहे मेहनत असते ह्यामागे, पण या TRPचं प्रेशर कलाकारांनाही असतं का? म्हणजे ती एक वेगळी कसरत असते का, की असं काहीही नसतं? प्रेशर खरं तर घ्यायची काही गरज नाहीये. कारण खरं तर बघितलं तर आर्टिस्टचा काही कन्सर्नच नाहीये, ॲक्टर्सचा कन्सर्नच नाहीये TRP हा. TRP हे स्ट्रिक्टली चॅनलच्या हो. कमर्शियल्स मधला एक भाग आहे. दुर्दैवाने म्हणजे मी ह्याला दुर्दैव म्हणेन, हो. की आता हे TRP वाला आयटम, हा TRP ही कॉन्सेप्ट ही फक्त ॲक्टर्समध्येच नाही तर प्रेक्षकांमध्ये सुद्धा जाऊन पोहोचली आहे. आणि आता प्रेक्षक सुद्धा अच्छा ह्याचा TRP अच्छा असा आहे का? मला असं होतं, की पण मुळात TRPचा फुल फॉर्म किंवा TRPचा वापर कसा केला जातो? त्याचं टेक्निकॅलिटीज काय आहेत? तो कसा काउंट होतो? त्याचा युटिलिटी काय आहे त्याची एका चॅनलसाठी? ह्याचा कोणालाही अंदाज आहे का? तर नाही आहे. त्यांना असं वाटतं, की हा TRP जास्त म्हणजे ही सीरियल भारी. असं नाही असू शकत. एखादा शो असा असू शकतो, की जो शो खूप कमाल आहे कंटेंट वाईज. त्याच्यात ॲक्टर्स खूप कमाल आहेत. ते खूप मेहनत घेतायत आणि उत्कृष्ट दर्जाचा आजपर्यंत कोणी कधी न पाहिलेला असा एक कंटेंट ते बनवतायत, पण त्याला TRP नाही येणार. कदाचित त्याला तेवढी व्ह्यूअरशिप नाही येणार. आणि एखादा असा शो असेल, की ज्याच्यामध्ये ॲक्टर्स नॉट सो गुड आहेत किंवा तो कंटेंट इतका काही ग्रेट नाहीये. खूप रिपीट झालेला किंवा खूप सब स्टँडर्ड कंटेंट आहे. पण त्याला खूप जास्त व्ह्यूअरशिप मिळाली असंही होऊ शकतं. सो मला असं वाटतं, की आपण प्रेशर घेण्यासारखी ती काही खरं गोष्ट नाहीये. आपण मला माझं काम कसं बेटर करता येईल एवढ्याकडे लक्ष द्यावं. आपल्यावरती जर का लक फॅक्टर, प्रेक्षकांचा आशीर्वाद असेल तर व्ह्यूअरशिप येईल. नसेल तर पुढच्या प्रोजेक्टला येईल. पण आपण आपलं काम 100% मला आता TRP कमी आहे, तर मी कशाला आता तसंही काय एवढे कोण बघत नाहीये, तर मी सबस्टँडर्ड काम करीन किंवा TRP येत नाहीये, तर मग माझंच काहीतरी चुकतंय, मी काहीतरी कमी पडतोय, असं म्हणून स्वतःबद्दल निगेटिव्ह होण्यापेक्षा मी करतोय माझं 100% मी देण्याचा प्रयत्न करणार. वरती ते TRPचं वगैरे काय गणितं असतील ती त्यांच्यापाशी. आय एम नॉट बॉदर्ड बाय इट. तो कमी व्हावा, जास्त व्हावा, मी अनबॉदर्ड आहे. हा ॲटिट्यूड असावा असं मला वाटतं. हो, पण आता जसं तो विषय म्हणाला, तर असंही होतं ना, की चांगले विषय येतात, पण आत्ता जसं हे TRP जे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंय, त्यामुळे ते विषय प्रेक्षकही पाहत नाही आणि ते निघूनही जातात. मालिका सुरू होते, अचानक बंद होते. पण या सगळ्यामध्ये कलाकार हा मला असं वाटतं, की त्यात अडकला जातो. सो हे असंच होतं, की कलाकार मेहनत तर तीच घेतो, पण तेच TRP येत नाही आणि तो कलाकार तिकडे अडकला जातो आणि त्यामुळे त्याची मालिकाही बंद केली जाते. या सगळ्याकडे निखिल कशा पद्धतीने बघतो खरं तर? म्हणजे आता मी जसं आता कमळीच्या स्वरूपातनं मी एक हाय व्ह्यूअरशिप आणि लोकांचा खूप उत्तम प्रतिसाद असलेली एक मालिका हो. आहे, ज्याचा मी भाग आहे. आय एम व्हेरी ग्रेटफुल अबाउट दॅट. बट ॲट द सेम टाईम माझ्याकडे असाही अनुभव आहे, जिथे मी अशा मालिकेचा भाग होतो, जिथे तेवढी व्ह्यूअरशिप नव्हती किंवा जी मालिका तेवढी लाँग रनिंगही नव्हती. ती लवकर कमी भागातच 150 पावणे 200 एपिसोड्समध्येच बंद झालेली मालिका होती. सुदैवाने मी तेव्हा खूप लहान होतो. सो त्यावेळेला मला खरं तर ह्या गोष्टीचं गांभीर्य माहीत नव्हतं आणि अज्ञानात सुख म्हणतात ना, हो. तसं होतं, की मला तेव्हा हा जो माझा शो आहे, हा शो चांगला परफॉर्म करत नाहीये, ह्याची मला जाणीवच नव्हती. मला असं झालं, की मी एका शोचा भाग होतो. मला टीव्ही सीरियलमध्ये काम करायला मिळालं आणि मी भरभरून मला जसं करावंसं वाटलं तसं मला करता आलं. माझ्या दिग्दर्शकांनी मला सपोर्ट केलं, की "हां, तुला वाटतंय ना हे असं करावं, हे असं योग्य वाटतंय ना, तू असं कर." ह्याची मला त्यांनी मोकळीक दिली आणि मला काहीतरी छान करायची संधी मिळाली. ह्याच्याबद्दल मी सॅटिस्फाईड होतो. मी मोठा झाल्यावर मला कळलं, की ते तेवढंच चांगलं वर्कआउट नव्हतं झालं. पण
पण मला तेव्हा त्याचा काही भानच नव्हतं. पण हे ज्ञान कधीपासून आलं? म्हणजे समजतं ना, की अनुभवातनं ते अनुभवातनं ते कळतं. कारण मी फार मालिका बघितल्या नव्हत्या. लहानपणी आई बघायची किंवा आजी बघायची. त्यांच्याबरोबर ज्या काही आपण मालिका बघतो, ज्या थोड्याफार कधीतरी. कारण अर्धा वेळ आपला खाली खेळण्यात जातो. हो. मालिका चालू असतात तेव्हा. त्यामुळे कधीतरी एखादा एपिसोड असंभवचा बघितला किंवा अग्निहोत्राचा बघितला. हे असं कधीतरी बघितलं जायचं. आणि त्याच्यानंतर कट टू हे. त्यामुळे 100 एपिसोड किंवा 500 एपिसोड किंवा 1000 एपिसोड ह्याचं ग्रॅव्हिटी, त्याचं गांभीर्य किंवा एखाद्याचं सक्सेस फेल्युअरचं अंडरस्टँडिंगच मला नव्हतं, की एका शोला सक्सेस कधी म्हणायचं आणि फेल्युअर कधी म्हणायचं. जेव्हा मी 4 शो केले, 4 शो बघितले, आजूबाजूच्यांचे सक्सेस फेल्युअर्स मी बघितले, तेव्हा मला कळलं, की अच्छा ओके, धिस इज व्हॉट यू कॉल अ सक्सेस ऑफ अ शो अँड धिस इज व्हॉट यू कॉल अ फेल्युअर ऑफ द शो. तेव्हा मला कळलं, की ओके, दॅट वॉज नॉट, वी कॅन कॉल इट अ सक्सेस, पण इट इज अगेन ते काय म्हणतात त्याला, प्रत्येकाचं दृष्टिकोन वेगळा असतो सक्सेस फेल्युअरकडे बघण्याचा. सो मी त्या गोष्टीला फेल्युअरकडे न बघता मी त्याला सक्सेसच म्हणेन, कारण माझ्या त्या पहिल्या शोमधनं मला दुसरा शो मिळाला. हां. तर माझ्यासाठी हा सक्सेसच आहे. सो मला वाटतं अडकण्यासारखा काही त्याच्यात मुद्दा नाही आहे. आपण आपलं काम करतोय, काम बघून काम मिळतं आणि आपण एखाद्या गोष्टीतनं अडकलो तर त्यातनं आपण बाहेरही पडणार आहोत, याचा एक विश्वास असावा. अगदीच. पण थोडं आता मागे नेते. मला तुझं बालपण थोडंफार जाणून घ्यायचंय आणि एक पुण्यातला मुलगा कधी ठरवतो, की आपण आता मुंबईला जावं आणि आपली ही आवड आहे आणि ही जोपासावी आणि असं काही करावं? अ, खूप लहान होतो मी. खूप म्हणजे खूप नाही, पण किती मी 18 वर्षाचा वगैरे असेल मी अंदाजे. 2017 मध्ये वगैरे सुरू केलं असेल मी ऑडिशन्स वगैरे देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी. सो तेव्हा मी खूपच लहान होतो, 18-19 वर्षाचा होतो. आणि तेव्हा आपल्याला म्हणजे आय वोंट से की ते खूप प्रेशरायझिंग होतं. हो. कारण पहिले तर घरच्यांचा सपोर्ट होता, की हां, तुला करायचं आहे ना, तू कर. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, की तू शिक्षण सोडू नको. तुझी जी काय, तुला कशातही डिग्री घ्यायची. असं पण नाही, की तू हीच स्पेसिफिक डिग्री घे. तुला हवी ती डिग्री घे, पण डिग्री घे. कशात घेतली तू डिग्री? मास कम्युनिकेशनमध्ये. हो. तुला हवी ती डिग्री घे, पण शिक्षण पूर्ण कर आणि तुला काय करायचं ते कर. मी असं पण म्हणत नाही, की पहिले शिक्षण कर, मग ह्या फील्डमध्ये जा. तुला सायमल्टेनियसली करायचं आहे, सायमल्टेनियसली कर. आय डोंट माइंड. अशा ॲटिट्यूडचे माझे पॅरेंट्स होते, विच इज अ व्हेरी गुड थिंग. आणि ऑन टॉप ऑफ दॅट मी इतका लहान असल्यामुळे एक काय म्हणतात, जबाबदारीचं ओझं वगैरे असतं, तसं काही नव्हतं. त्यामुळे आता काय काम नाही आहे, चला मुंबईला ऑडिशन देऊया, मज्जा. म्हणजे ते स्ट्रगल न म्हणण्यापेक्षा एक फन ॲक्टिव्हिटी टाईप तो झोन होता माझा तेव्हा. पण तुला आवड कशी लागली या क्षेत्राची? म्हणजे असं असतं ना, की सुरुवातीला असं होतं, की तसा एक ग्रुप पण असायला हवा. तर तसंही मला काही दिसत नाही, कारण घरचेही या फील्डमध्ये नाही. नाही. सो तुला कधी समजलं, की आपण हे ट्राय करूया असं? सो मी 11वी-12वी मी सायन्स फील्ड चूज केलं होतं. वन ऑफ माय मिस्टेक्स इन लाईफ. पण त्याच्यामुळे मीच इतका फ्रस्ट्रेटेड होतो, की कधी एकदा ती 12वी पूर्ण होतीये आणि मी ह्या BTमधनं बाहेर पडतोय असं मला झालं होतं. आणि तसे माझे बोर्ड्स 12वीचे जवळ येत होते, तर आई बाबांना ते लक्षात होतं, कळत होतं, की हा खूप फ्रस्ट्रेटेड आहे आणि ह्याला फरक पण नाही पडत, की मला किती मार्क पडतायत, माझी फक्त 12वी होऊ दे, एवढंच ह्याला पडलंय. पण तेव्हा लाईक की ठीक आहे, चलो हा अभ्यास वगैरे तरी करतोय, म्हणजे असं नाही की अभ्यासच करणं सोडून दिलंय. पण त्यांना ते प्रेशर दिसत होतं. तर ते आईने मला सांगितलं, की हे बघ, एक प्रशांत दामलेंचं एक ॲक्टिंग वर्कशॉप ते घेणार आहेत, तर त्यांच्या बॅचेस येणार आहेत, तर तू जाऊन ये, तिथे ऑडिशन घेतात, तू जर का सिलेक्ट झालास तर तुला ते घेतील. म्हटलं आता मी अभ्यास करू, 12वी देऊ का हे करू? तर ती म्हणाली, की नाही आत्ता फक्त जाऊन ये, 2 तासाचं काम आहे. त्यांचं जे वर्कशॉप आहे ते 2 महिन्यानंतर आहे, तेव्हा तुझी 12वी झालेली असणार आहे. म्हटलं अच्छा ठीक आहे. मी गेलो. ऑडिशन तर खूपच, म्हणजे प्रशांत सरांची ती ऑडिशन काय ॲक्टिंग बघण्यासाठी नव्हती. त्यांना बेसिकली हा बोलतो कसा, वाचता येतं का आणि बोलता येतं का, एवढंच बघायचं होतं त्यांना.
त्यामुळे ते काहीतरी पेपर वाचून दाखव वगैरे एवढी बेसिक ऑडिशन होती. तर ते मी झालं ते. तर म्हणून मी त्या वर्कशॉप केलं. मग तिकडेच त्यांनी मला स्कॉलरशिप ऑफर केली त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि मग मी प्रशांत सरांच्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये 1 वर्षभर आय वॉज देअर. पहिल्यांदा तर फ्रेशर म्हणून त्यांच्याकडे. मग ते शिका. मग नंतर जे नवीन स्टुडंट्स येतात त्यांच्यासाठी मग सीनियर झालो. मग बॅकस्टेज हँडल करणं या सगळ्या गोष्टी शिकलो. बॅकस्टेज, फ्रंट स्टेज दोन्ही. आणि मग त्याच्यातनं ते एक सर्कल डेव्हलप झालं. ती लोकं आसपास जोडली गेली की जी सेम फील्डमध्ये येऊ पाहत आहेत. आणि मग ते इकोसिस्टम तयार झालं. मग त्याच्यातनं ओळखी झाल्या. मग कोणीतरी म्हणतं की अरे अच्छा असं एक हे नाटक आहे. मग पुण्यात ही प्रायोगिक नाटकं चालू आहेत, हे चालू आहेत, ते ग्रुप आहेत. मग कोणीतरी म्हणतं की आपण मुंबईला जाऊन ऑडिशन देऊया. मग चल तू येणार. मग चला 4 लोकांची पिकनिक चालली आहे मुंबईला ऑडिशन द्यायला. हे असं करत करत ते सुरू झालं. हो, पण प्रशांत सरांना ना आतापर्यंत आपण वेगवेगळ्या भूमिकेत पाहतो आणि खूप छान त्यांच्या भूमिका असतात. मला सांग, गुरु म्हणून प्रशांत सर कसे होते? स्ट्रिक्ट होते? ते स्ट्रिक्ट नाही आहेत तसे. ते खूप म्हणजे आता ही खूप जुनी गोष्ट झाली. म्हणजे आता इट्स बिन व्हेरी लॉंग टाईम. 2016-17ची गोष्ट आहे. पण त्यांचं एक काय म्हणतात आदरयुक्त भीती नसते का की प्रशांत सर येणार आहेत म्हटल्यानंतर एक उगाचच असं वगैरे करून बसणं वगैरे हे व्हायचं. बट त्यांची अशी काही अपेक्षा नसायची. पण ते आपणच असं करतो ना की सावरून बसणं किंवा शांत बसणं. एरवी जो कल्ला असायचा तो प्रशांत सरांवर कल्ला नाही. मग सगळे अटेंटिव्ह एकदम राहणार. सो ते आपोआप व्हायचं. आणि खूप खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. बेसिकली खूप कमी, मला असं वाटतं की खूप कमी लोकांनी आतापर्यंत प्रशांत सरांना सिरियस भूमिकेत बघितलंय. कारण त्यांची जी नाटकं आपण बघतो ती मोस्टली विनोदी ढंगाची नाटकं असतात. पण आम्ही त्यांना म्हणजे कारण बॅचमध्ये आम्ही अनेक प्रकारची नाटकं करायचो, सिरियस कॉमेडीपासनं. आणि ते आम्हाला स्वतः करून दाखवायचे. ते आमची नाटकं बसवायचे. छोटे छोटे पॅचेस जे असायचे नाटकांमधले ते. मग ते अगदी कुसुम मनोहरलेले असो किंवा आपलं नथुराम गोडसे असो, पुरुष असो, इथे उशाळाला मृत्यू, रायगडसारख्या ऐतिहासिक नाटकं असो. प्रत्येक प्रकारच्या नाटकांचं ते एक मिक्सचर करायचे की ज्याच्यामध्ये ऐतिहासिक आहे, संगीत नाटक आहे, विनोदी आहे, सिरियस आहे. आणि ते सगळ्या प्रकारचे रोल्स आम्हाला करून दाखवायचे स्वतः लाईव्ह की तुम्ही हे असं करा. त्यामुळे आम्हाला ते आम्ही प्रशांत सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पण बघितलंय. आम्ही त्यांना कुसुम मनोहर लेलेमधला तो मनोहर लेलेच्या ह्याच्यामध्ये पण बघितलं. म्हणजे सिरियस काम करताना व्हिलनच्या भूमिकेत बघितलंय. आम्ही त्यांना विनोदी तर ऑफकोर्स सगळ्यांनीच बघितलंय. तर ते पण त्यांचं विनोदी सुद्धा आम्हाला फर्स्ट हँड इतक्या जवळून सुद्धा बघायला मिळालं. त्यामुळे आम्हाला ते त्यांची विनोद निर्मितीची प्रोसेस कशी आहे, ते जागा कसे काढतात, ह्याच्याबद्दल आम्हाला इनडेप्थ गोष्टी कळत गेल्या. सो दॅट वॉज अ व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. आणि मी म्हणेन की ते ABCD होतं. डिसिप्लिन आणि प्लॅनिंग इतकं परफेक्ट असतं त्यांचं की म्हणजे त्याच्यात बोट ठेवायलाच जागा नाही. आणि एखादा मुलगा किंवा एखादा परफॉर्मन्स जर का कमी पडत असेल तर ते त्याला एकदा किंवा दोनदा प्रयत्न करतील हे करण्याचे. त्यांना दिसतंय की हे नाही होणारे वर्क, मी कितीही प्रयत्न केला तरी. ओरडून उपयोग नाहीये. सरळ कात्री. त्यामुळे कात्री लागली की समजून जा आपलं संपलं. कात्री लागली म्हणजे आपण माती खाल्ली असं. मग ते दुसरीकडे मग काहीतरी दुसरं ट्राय करा असं होतं. जसं त्यांनी मला सिंगिंग ह्याच्यातनं त्यांनी मला कात्री मारली होती माझ्यावरती की तू गाऊ नको, तू बाकी काही कर, तू गाऊ नको. कधी आत्ता त्यांनी तुझं काम पाहिल्यावर मिळालेली कॉम्प्लिमेंट काय होती? आता इतक्यात त्यांच्याशी भेटणं बोलणं काहीच झालं नाहीये. इट्स बिन लॉट ऑफ मेनी इयर्स नाऊ. पण त्या जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये तू होतास, दामले सरनेम तर सारखं होतं. अनेक जणांना असं कधी किस्सा घडलाय किंवा इंडस्ट्रीतच खूप जण विचारतात मला की म्हणजे हा खूप कॉमन प्रश्न आहे माझ्यासाठी की प्रशांत दामले तुमचे कोण, असा हा प्रश्न खूप कॉमन आहे.
महिन्यातनं आठवड्यातनं एकदा कोणीतरी हा विचारत असतो प्रश्न मला. आणि मला असं खूपदा वाटतं की त्यांना सांगावं मुद्दाम की आहे मी कोणीतरी त्यांचा, असं पण तसं नाहीये काही. या इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत तू म्हणजे प्रशांत सरांनी तुला एक साथ दिली आणि तू या इंडस्ट्रीत आला. पण या इंडस्ट्रीत येताना ना स्वतःत एक वेगवेगळे बदल करावे लागतात. जेव्हा तुला इंडस्ट्री कळत गेली असेल किंवा सुरुवातीला जेव्हा तुला यायचं असं तू ठरवलं असेल, तर स्वतःत बदल करताना एक आधी आपण स्वतःला विचारतो की तू बदल करायला तयार आहेस का? किंवा तुला हे बदल करायचे हे असं आपण ठरवतो. सो ती प्रोसेस तुझ्यासाठी कशी होती आणि आधीच्या निखिलमध्ये काय-काय बदल केलेस तू? बदल म्हणायचे तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या कामात बदल करायला लागतो. आपण जे काम डिलिव्हर करतोय, त्या कामात आपल्याला सतत बदल करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे माणूस म्हणून तर बदल करणं केलेच पाहिजेत काळानुरूप. पण जर का मी तोच अभिनय करत राहिलो असतो, जो मी 2018 साली करत होतो, तर माझं आत्ता काहीच घडू शकलं नसतं. आय नीड टू वर्क विथ डिफरंट पीपल. वेगवेगळे गुरु किंवा वेगवेगळे मेंटॉर्स, वेगवेगळे डिरेक्टर्स ह्यांच्याबरोबर ह्यांच्या सानिध्यात काम करून त्यांची प्रोसेस लक्षात घेऊन जेव्हा आपण आता एक प्रशांत सर झाले, ओके, त्यांच्याकडनं आपण काही गोष्टी घेतल्या. मग नंतर परत अजून दुसऱ्या व्यक्तीकडनं अजून काही गोष्टी घेतल्या, इथून काही गोष्टी घेतल्या. आपल्याला जे पटतंय, जमतंय, आवडतंय त्या प्रोसेसमधले ते भाग घेत राहायचे आणि दॅट इज हाऊ यू कॅन इव्हॉल्व्ह युअर क्राफ्ट. कारण ते गरजेचं आहे असं मला वाटतं की कारण आपण मूव्हीज जरी बघितल्या तरी पूर्वीच्या ज्या मूव्हीज होत्या हो. तेव्हाचा अभिनय, आत्ताचा अभिनय ह्याच्यात खूप फरक आहे. तो इव्हॉल्व्ह होत गेलाय. सिनेमा पण इव्हॉल्व्ह झालाय, अभिनयाची पद्धत पण इव्हॉल्व्ह झाली आहे. सो ते अजून असंच इव्हॉल्व्ह होत जाणार आहे. आज जे आपण मूव्हीज आणि ज्या प्रकारचं ॲक्टिंग बघतो, अजून पुढच्या 20 वर्षांनी ते अजून काहीतरी वेगळं असणार आहे. देर विल बी सम इव्होल्युशन इन इट. सो ते आपल्याला अंडरस्टँड केलं पाहिजे. ते आपल्याला स्पॉट ऑब्झर्व्ह केलं पाहिजे की काय बदल घडतायत आणि ते आपण स्वतःच केले पाहिजेत. येस, पण हे सगळे बदल सुरुवातीपासून तू घडवताना मला स्ट्रगलिंग पिरियड कसा होता तुझा हे जाणून घ्यायचंय. कारण तेव्हा ऑडिशन देणं हे जरी पिकनिक किंवा मजा म्हणून तुम्ही इथे आले असाल, तेव्हा रिजेक्शन, त्या वयात रिजेक्शन पचवणं हे फार कठीण जातं. कारण की ते एकदम असं हे असतं की आपल्याला नाही म्हटलं की आपल्याला राग येणार असतं. सो तो पिरियड तुझ्यासाठी कसा होता? मी बेसिकली आरामनगर वगैरे साईडला भरपूर ऑडिशन्स चालतात असं कळलं. ओके, मग चला तिकडे जाऊया. मग तिकडे एकतर मी मुंबईचा नाही, त्यामुळे मुंबईत म्हणजे नातेवाईक बरेच राहतात, पण असं लॉंग टर्म स्टे तेव्हा मी करत नव्हतो. सो मी पुण्यावरनं अपडाऊन करायचं. मग एखाद दिवसासाठी यायचं, मग कोणाकडे तरी राहायचं, ऑडिशन बिडिशन द्यायचे आणि मग नंतर परत पुण्याला जायचं असं. तर बेसिकली सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज माझ्याकडे जो होता ते म्हणजे प्रेझेंटेबिलिटी. कारण लोकल टॅक्सी वगैरे हे करून जायचं, तिथे घरातनं निघताना आपण खूप भारी दिसत असतो, तिथे पोचेपर्यंत आपलं सगळं वाट लागलेली असते. मुंबईतली गरमी, गर्दी, उकाडा किंवा पाऊस हे सगळं बघता. त्यामुळे तिथे पोचेपर्यंत हा ॲक्टर आहे असा प्रश्न पडेल अशी परिस्थिती व्हायची. बापरे. कारण सगळे कपडे मळायचे, घाम यायचा, केस खराब व्हायचे, धूळ बसायची चेहऱ्यावरती. त्यामुळे मग ते एक असं व्हायचं की मग जर का तिथे कुठे जर का जागा असेल जिथे आपण फ्रेशन अप होऊ शकू, तर मग एकतर इतके आपण नवीन असतो की अर्ध्या वेळेला आपण गोष्टी विचारायला पण चाचरतो. एखाद्या ठिकाणी ऑडिशनला गेल्यानंतर आपल्याला इतके आपण ओव्हरवेल्म होतो तिथल्या गर्दीमुळे आणि त्या सगळ्या वातावरणात की मला फक्त आता कॅमेरासमोर उभं राहू दे बस, एवढंच आपल्या डोक्यात राहतं. पण तसं नसलं पाहिजे. ते हळूहळू कळलं की नाही, गेल्यावर म्हणायचं वॉशरूम किधर आहे, म्हणजे फ्रेशन अप होणं आहे, असू दे गर्दी, असू दे वेटिंग, पण मला आधी फक्त अभिनय महत्त्वाचा नाही आहे, आपलं दिसणं पण महत्त्वाचं आहे. हे हळूहळू कळत गेलं जेव्हा 4 ठिकाणी नुसतं बघून रिजेक्ट केलं, नाही नॉट ओके असं म्हणून जेव्हा कोणीतरी बघून रिजेक्ट केलं, अभिनय करू पण दिला नाही, तेव्हा मग कळलं की अच्छा नाही, थोडंसं प्रेझेंटेबिलिटीकडे लक्ष दिलं पाहिजे, व्यवस्थित
केस दाढी व्यवस्थित ट्रिम्ड ग्रूम्ड असलं पाहिजे, चांगले कपडे घालावेत, मग ते कपड्यांचे पण कॉम्बिनेशन्स चांगले असावेत. हे सगळ्या गोष्टी हळूहळू कळत गेल्या. येस, पण सुरुवातीच्या पिरियड्सला किती पिरियड असा असतो ना की ऑडिशन द्यायला सुरू केली आणि पहिलं प्रोजेक्ट हे मिळायला इतका वेळ लागला. तो गॅप किती होता खरं तर? तसा खूप कमी होता, म्हणजे लकीली. कारण म्हणजे पहिले मी नाटक केलं 16 नावाचं आनंद इंगळेंबरोबर. तर ते मी तेव्हा सुरू केलं होतं हे ऑडिशन प्रोसेस आणि हे सगळं, आणि त्यानंतर काहीच दिवसात हे नाटकाचं सुरू झालं. सो 2018 आय गेस हे नाटक आलं होतं. दॅट वॉज माय फर्स्ट टाइम आय वॉज वर्किंग कमर्शियली इन द इंडस्ट्री. सो तो खूप कमाल एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यातनंच मग हळूहळू नाटकाला जे लोक येतात तर त्यातल्याच एकाने मला ऑडिशनसाठी बोलवलं. मग त्याच्यातनंच सोनी मराठीचा पहिला शो झाला, मग त्याच्यातनं दुसरा झी युवा झाला, मग कलर्स. सो ते एकातनं 2, 2तनं 3 अशी मला कायम कामातनं काम मिळत गेलं. सो दॅट वॉज व्हेरी काय म्हणतात असं एक स्टेप बाय स्टेप जातो ना आपण, तशा स्टेप्स मिळत गेल्या मला आपोआप. येस, म्हणजे या बाबतीत तू फार लकी आहेस. हां हां, अर्थात मध्ये एक पिरियड होता आफ्टर बिफोर रमा राघव की ज्याच्यामध्ये बराच मध्ये गॅप पडला होता आणि मला असं झालं की आपल्याला काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत. आपण अशी वाट नाही बघू शकत की आपल्याला कॉल येईल कुठून तरी. आपण असं हातावर हात घेऊन नाही बसू शकत. हे मला रिअलाईज झालं. अगेन आपल्याला सिच्युएशनमधनं शिकायला मिळतं तसं की जर का तेव्हा ती सिच्युएशन तेव्हा आली नसती ना तर ती पुढे कधीतरी आली असती आणि मग ते अजून वाईट झालं असतं. कारण आपण जसं जसं आपलं वय वाढतं तसं मग रिस्पॉन्सिबिलिटीज आणि एव्हरीथिंग थिंग्स गो एस्केलेटिंग. म्हणजे मला तेव्हाच अनुभवायला मिळालं. तेव्हा मला कळलं की असं हातावर हात घेऊन बसायचं नसतं. नॉट एव्हरी टाईम आपल्याला स्वतःहून कॉल येईल, कधी कधी आपल्याला पण अप्रोच करावं लागेल. मग हिंदीमध्ये अप्रोच करा. मग त्याच्यातनं मी एक हिंदी शो पण केला. तो ठीक आहे, फार नाही वर्कआउट झाला तो, पण केला. त्याच्यात आपण एक एक्सपिरियन्स घेतला की हिंदी टेलिव्हिजनचं कसं वातावरण असतं, काय असतं. शोचं नाव विद्रोही नावाचा शो होता स्टार प्लस वरती. ओके. पण हिंदीमध्ये काम करताना आणि आता मराठीमध्ये काम, फरक जाणवतो का तुला? हो, खूप फरक आहे. काय फरक असतो हा? मराठी म्हणजे आता कदाचित मी मराठी असल्यामुळे एक जनरल कम्फर्ट लेवल माझी असेल ती हो, काम करण्याची. कारण आजूबाजूला पण कसं एक फॅमिलियर वातावरण असतं. आणि आता बिईंग इन इंडस्ट्री फॉर सो लॉंग लोक पण माहिती झालीत. आता मी उद्या नवीन कुठल्या तरी शोचा जरी भाग असेल ना तरी त्यातली अर्धी लोक ऑलरेडी काम करून झालेली असेल त्यांच्याबरोबर. सो एक ऑलरेडी ओळख असते लोकांबरोबर. तर ते हिंदीमध्ये असं काहीच नव्हतं. सगळंच नवीन ऑल टुगेदर. म्हणजे स्पॉट दादांपासून डिरेक्टर प्रोड्युसरपासून सगळं नवीन, चॅनल नवीन. आणि ते थोडंसं सुपरफिशियल फिलिंग येतं तिथे की लोक असे फक्त कामापुरतं सेटवरती हाय हॅलो गुड मॉर्निंग आणि नंतर परत आपापल्या रूममध्ये. असं फार कोणाचं पर्सनल कनेक्शन किंवा एक पर्सनल टच असतो ना आपला कोणाबरोबर तरी कनेक्ट असतो, तो मला नाही जाणवला तिथे तेवढा. कदाचित बाकीच्यांचा असेल, माझा झाला नसेल कारण मी नवीन होतो त्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये. पण होतं असं बाबा. येस, पण मुंबईत कधी राहायला यायचं असं ठरवलं आणि तो सुरुवातीचा काळ कसा होता? कारण मगाशी जो आतला पुणेकर म्हणाला गर्दी इकडची, गरमी इकडची आणि सगळंच, ते कसं झालं सुरुवातीला? आणि मुंबईत कधी असं म्हणतो ना की स्टेबल व्हायला सुरुवात झाली, ती कधीपासून झाली? पहिला शो माझा झाला तेव्हा ऑब्व्हियसली शोमुळे राहावंच लागलं. आता तर रेंट आउट करावंच लागेल घर असं. तर तेव्हा मी बोरिवलीला राहायचो आणि सवय नव्हती ना, कधीच आत्तापर्यंत घरच्यांपासून लांब राहिलो नाही. त्यामुळे मग ते तर होतं की सवय नाही आहे, एकटं कसा मॅनेज करणार. पण तरुण रक्त असल्यामुळे आणि आता जरा थोडीशी शिंग फुटलेली असतात त्याच्यामुळे आता जरा थोडं आईवडिलांपासून लांब, आता जरा थोडंसं फ्रीडम पाहिजे मला, असा पण झोन होता. सो आय वॉज व्हेरी डायलेमॅटिक की मला फ्रीडम पण हवा आहे पण मला सगळंच एकदम एकट्यावर पडायला नको आहे. तर मग माझी आई यायची तेव्हा आणि ती अशी होती की ठीक आहे
मी आठवड्यातले 3 दिवस येईन, उरलेले 4 दिवस तू एकटा मॅनेज कर, मी 3 दिवस येईन. म्हणलं हां, हे दिस सीम्स गुड फॉर नाव. सो ते असं सुरू झालं. मग ते हळूहळू आईचे 3चे 2, 2चे 1, मग आठवड्यातनं एकदाच यायची, मग नंतर महिन्यातनं एकदा यायची. असं करत करत आता ती मला मदत म्हणून येत नाही, आता ती जनरल मला भेटण्यापुरती येते आणि ती जाते. आता एव्हरीथिंग इज सेट. निखिल, तू खूप शांत आहे. म्हणजे मी जेव्हाही भेटते मला माहिती आहे की तू पहिल्यापासून जेव्हाही आपण भेटलं किंवा तुझ्या सहकलाकारांनी सांगितलं की निखिल शांत आहे, स्वभावाने खूप शांत आहे. मुंबईत येताना गर्दी वगैरे सगळ्या गोष्टी एकीकडे, पण आपल्या स्वभावाचा कुठेतरी फायदा घेतला जाईल याची निखिलला कधी भीती होती, किंवा घरच्यांनी तेव्हा कधी असे मुद्दे काढले आणि किंवा लगेच सपोर्ट केला, असं झालं? घरच्यांचा तेवढा मुद्दा आला नाही, कारण एक तर माझे घरचे ह्या फील्डमधले नाही आहेत आणि त्यातनं ते माझ्याबरोबर पण राहत नाही आहेत. त्याच्यामुळे डे टू डे लाईफमध्ये ह्युमन टू ह्युमन कॉन्व्हर्सेशन्समध्ये जसं तू म्हणालीस की कोणीतरी आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतं, तर हे कॉन्व्हर्सेशन्स, हे कॉन्टॅक्ट्स, हे सिच्युएशन्स हे मी माझ्या घरच्यांपर्यंत पोचवत पण नाही. त्यामुळे त्यांना ह्याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे की ते मला ह्याच्याबद्दल वॉर्न करतील किंवा त्यांना काही कल्पना असेल. पण हां, ही वस्तुस्थिती आहे की असं होऊ शकतं किंवा कदाचित झालेलंही असेल की स्वभावाचा फायदा समोरचा घेतो. आणि हा माझ्यातला एक, तू मगाशी म्हणालीस ना की स्वतःमध्ये काहीतरी बदल केले पाहिजेत, तसा हा एक बदल आहे कदाचित जो माझा अजून करायचा बाकी आहे स्वतःमध्ये, की हे कळलं पाहिजे की इथे मी जर का असा रिॲक्ट केलं तर माझा फायदा घेतला जाऊ शकतो, तर मला इथे असं रिॲक्ट नाही करायचं आहे. किंवा जरी मी असं रिॲक्ट केलं आणि तर मला हे कळलं पाहिजे की ओके, आता समोरचा फायदा घेणार आहे, मला तो घेऊ नाही द्यायचा. हा जो अवेअरनेस आहे हा अजून जितका पाहिजे तितका माझ्यात नाही आहे. आय एक्सेप्ट दॅट. पण हा कधी प्रसंग घडलाय की स्वभावाचा फायदा घेतला गेला? मी असं नाही म्हणत की आपण आपलं कोणीतरी नुकसान करतंय ह्याच्यामध्ये. समोरच्यानी माझं कधीच नुकसान केलं नाही आहे ह्याच्यामध्ये मी माझं नुकसान करून घेतलं आहे असं मी म्हणेन. कारण जेव्हा आपण स्वतःच्या ओपिनियनला किंवा स्वतःच्या नीडला प्रायोरिटाईज करत नाही, तेव्हा आपणच स्वतःचं नुकसान करून घेतो. जर का आपण आपली नीड प्रायोरिटाईज केली तर ॲट द एंड आपल्यालाच त्याचं समाधान मिळणार आहे, कारण आपल्याला गरज असते त्या स्पेसिफिक गोष्टीची. आणि आपण जर का त्या गरजेला तेवढं प्राधान्यच दिलं नाही तर समोरचा का देईल? मग समोरच्यालाही असं वाटेल की ओके, त्यालाही, म्हणजे आता सपोज कॉफी, मी जर का मला कॉफी हवी या गोष्टीला प्राधान्य दिलं नाही तर मग तूही मला तेवढा आग्रह करणार नाहीस. पण मी तुला म्हणालो की हां ठीक आहे, मी कॉफी पेईन, पण मला एकट्याला प्यायची नाही आहे, मला कंपनी हवी असेल तर मी पेईन कॉफी. सो दिस इज अ काइंड ऑफ थिंग आय एम स्टील लर्निंग टू डू, की आपल्या नीडला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि ते देत असताना असं नाही की हे मला पाहिजेच आहे आत्ताच्या आत्ता, असं म्हणण्यापेक्षा देर इज अ वे टू कम्युनिकेट आवर नीड्स. आणि इफ वी कॅन कम्युनिकेट वेल देन पीपल विल रिसीव्ह इट वेल. इट्स अबाउट कम्युनिकेशन. येस, पण तू जेव्हा मुंबईत आला ना, तो काय इतकाही सोशल मीडियावाला नव्हता जितका आत्ता असं जाणवतो. मला सांग, तेव्हा मुंबईत कधी फसवणूक झाली कोणत्याही गोष्टीवरनं अशी? फसवणूक नाही झाली. म्हणजे टचवूड आतापर्यंत जितकीही लोक मिळाली ती सगळी चांगली. म्हणजे असं ऑडिशन मध्ये म्हणतेस का? ऑडिशन मध्ये या कशातही अशी ऑडिशन जनरल तसे काय म्हणतात त्याला, तसे ऑडिशन्स खूप दिलेत मी, जिथे ते क्लेम करतात की आपली बॉलिवूड फिल्म आहे और यू आर गोइंग टू बी अ बॉलिवूड स्टार नाव वगैरे वगैरे, असं तसं, आणि काही नसतं ते. इट इज ऑल फेक. म्हणजे असेलही त्यांचं काहीतरी प्रोजेक्ट, पण त्याची स्केल तेवढी नसते जे ते क्लेम करतात. ते खूप काहीतरी बेसिक ॲमेच्युअर प्रोबोनो प्रोजेक्ट असतं ते, पण ते दाखवतात असं की हे काहीतरी खूप भारी असणार आहे, आणि हे ते कदाचित त्यांची महत्वाकांक्षा असेल तशी. पण ते हळूहळू कळलं की ह्या गोष्टींवरती फार विश्वास ठेवायचा नसतो. एक
काय म्हणतात त्याला, रेप्युटेड कास्टिंग एजन्सी असेल, रेप्युटेड प्रोडक्शन असेल, तर आपण ह्या गोष्टी कन्सिडर करू शकतो. बट अदरवाईज फार त्याच्यात पडू नये, किंवा फार कुठल्यातरी नवीन न्यूकमर एखादं प्रोडक्शन असेल, प्रोजेक्ट असेल, तर त्याच्याकडे तेवढ्याच त्याला वेटेज द्यावं जेवढं ते डिझर्व्ह करतं. असे असतात लोक जे म्हणतात की हां, तुम्ही इतके इतके पैसे द्या, आम्ही तुम्हाला काम मिळवून देऊ. असं काही होत नाही, कारण काम कोणी मिळवून देऊ शकत नाही. थँकफुली आपल्याकडे अजूनही कुठेही काय म्हणतात त्याला, आपल्या इंडस्ट्रीचा एक चांगला गुणधर्म हा आहे की ज्याचं काम चांगलं आहे त्यालाच काम मिळेल. ठीक आहे, आपल्याकडे ते नेपोटिझम वगैरे ह्या गोष्टी घडतात, नाही अशातला भाग नाही. पण इवन आफ्टर दॅट जर का ती व्यक्ती असेल कुठल्या तरी फिल्म बॅकग्राऊंडचीच, पण जर का ती नसेलच चांगले काम करत, तर त्याला एका पॉईंट नंतर काम मिळायची बंदच होतील ना. ती जर का खरंच व्यक्ती चांगली असेल, चांगली ॲक्टर असेल, चांगली सिंगर असेल, तर त्यांना पुढे वारंवार रिपिटेटिव्ह कामं मिळत राहतील. सो इट डझंट रिअली मॅटर की तुम्ही इंडस्ट्रीचा काही तुम्हाला कनेक्शन आहे की नाही, ते ॲज लॉंग एज तुमचं काम चांगलं आहे, तुम्हाला काम मिळणार. हो, पण मी सुरुवातीलाच म्हणाली की चॉकलेट बॉय, तू गोरा आहे, हायटेड आहे, याचा ना कधीतरी ॲडव्हान्टेज पण असतं आणि डिसॲडव्हान्टेज पण होतो. हो. सो हे कधी झालं की मला असं वाटतं की असा दिसणारा मुलगा, मग त्याला हिरो किंवा असे चॉकलेट बॉय, असे गोडी गोडीचेच भूमिका मिळतात. असं म्हणतो ना आपण की एखादी ग्रे शेड्स असेल किंवा एखाद्या गरीब मुलाची भूमिका, हे सगळं करणं कठीण जातं किंवा मिळत नाही, म्हणजे शोधणं कठीण जातं. असं कधी झालंय किंवा तुलाही असं जाणवतं हा ॲडव्हान्टेज पण आहे आणि डिसॲडव्हान्टेज पण आहे, आणि कशात आहे? डिसएडव्हान्टेज असू शकतो हा काही प्रमाणात, बिकॉज एकतर उंची असल्यामुळे परत ती कम्पॅटेबिलिटी लागते ना उंचीची, एक हिरो हिरोईन बघताना. आता लकीली आपल्याकडे एक तो ट्रेंड आहे, किंवा ती गोष्ट लोकांना आवडते बघायला, की एक उंच मुलगा आणि एक नॉट सो उंच मुलगी, हे दिसायला, ते जरी काय म्हणतात त्याला, काम करताना कधी कधी टेक्निकली खूप चॅलेंजेस येतात ह्याच्यामध्ये. कारण काम करताना बेसिकली मी जर का खाली बघितलं तर माझे डोळे दिसणार नाहीत, किंवा ती जर का वर बघत असेल तर ती खूप वर बघते असं वाटू शकतं. मग ती हाईट मॅच करायला लागते. ह्या अशा गोष्टी टेक्निकली लागतात करायला. पण इट्स ओके, ते दिसताना चांगलं दिसतं. आणि मुद्दा की वेगवेगळ्या टाईपचे रोल्स, हम्म. तर हां, असं होतं की कधी कधी मला वाटतं की बाबा व्हिलनचा रोल मिळावा, किंवा एखादा ग्रे कॅरेक्टर मिळावं, एखादं रुरल किंवा गरीब, तू म्हणालीस तसं एखादं कॅरेक्टर प्ले करायला मिळावं असं खूप वाटतं. पण हां, तसे कॅरेक्टर्स मिळण्याची प्रोबॅबिलिटी मला थोडी कमी असते. मिळणारच नाहीत असं नाही आहे. नाही. इफ आय अर्थात मी जर का चांगलं परफॉर्म करून दाखवलं तर मला मिळेलही, हो. नाही अशातला भाग नाही. पण हां, म्हणजे थोडेसे अडचणी येते. येस, पण या हाईटचा किंवा असं म्हणतो ना या स्मार्टनेसचा तुला कसा म्हणजे अनुभव आलाय की सगळे ॲडव्हान्टेजच आहेत, असा अनुभव आलाय की कुठे कुठे असं वाटलं की अरे यार, थोडं हे कमी असतं किंवा थोडं असं असतं तर हे झालं असतं, असं कधी झालंय? असं बरेचदा मी म्हणतो की जरा 2 इंच कमी उंच असतो तरी काही फरक पडला नसता वगैरे वगैरे, जरा चाललं असतं, मी जरा फारच उंच आहे असं वाटतं वगैरे, हे मी म्हणतो. पण जेव्हा बाहेर लोक, मी जेव्हा हे लोकांना म्हणतो तेव्हा लोक मला वेड्यात काढतात की तुला अक्कल आहे का? अरे लोकांना हवी असते अशी उंची आणि हे आणि ते, तू काय, तुला आहे आणि तू नाही म्हणतोस, तुला काय किंमत आहे की नाही तुला जे दिलंय देवाने त्याची, असं. सो मी म्हणतो की ओके, मे बी आपण स्वतःला निगेटिव्हली बघण्यापेक्षा आय एम लकी असं म्हणूयात, कारण उंची काय आपल्या हातात नसते. हो. त्यामुळे मी म्हणेन देवाने दिली आहे, त्याच्यामध्ये आपण लकी म्हणावं स्वतःला. मालिकेत काम करताना कलाकार हा अडकला जातो असं कधी वाटतं? किंवा म्हणजे असं होतं ना की मालिकेत काम केल्यावर एक खूप चांगलं असतं की तुम्ही रोज घराघरात पोहोचता. हम्म. तुमचा म्हणजे आत्ता आपण शॉपिंग सेगमेंट केलेला तेव्हा पाहिलं, इतकं प्रेक्षकांचं प्रेम हो. मिळतं. तुम्ही घराघरात पोहोचता, त्यांना खूप रिलेट करता. पण मग असा प्रश्न कधी पडतो की किती वर्ष मालिका की चित्रपट करावा, असं झालंय की ऑफर्स आल्या नाहीयेत की तू शोधल्या नाहीयेत? नाही, मी असं काही नाही. मी सगळ्या प्रकारच्या
ॲव्हेन्यूज मला एक्सप्लोअर करायचे आहेत. मला फक्त मालिकेतच राहायचं आहे असातला भाग नाही. नाटक, सिनेमा, वेब सिरीज सगळं करायचं आहे. पण मी असं नाही म्हणत की हे मालिका क्षेत्र थोडं कमी आहे किंवा सिनेमा क्षेत्र थोडं जास्त आहे. असं काही नाही आहे. मला एव्हरीथिंग इज इक्वल. कारण प्रत्येकाचं निशच वेगळं आहे. प्रत्येकाची इट्स अ डिफरंट मीडिया ऑल टुगेदर. सो नाटकाचे काही प्लस मायनस आहेत, सिनेमाचे प्लस मायनस आहेत, तसे मालिकेचे प्लस मायनस आहेत. पण म्हणून काय आपण एक्सप्लोर नाही करायचं असं नाही आहे. अनेकदा केलं आहे एक्सप्लोर. काही गोष्टींमुळे अजून फिल्म क्षेत्र माझं एक्सप्लोर होत नाही आहे जेवढं झालं पाहिजे होतं. पण माझे प्रयत्न थांबले नाही आहेत. आय एम स्टील लुकिंग आउट की एखादा छान सिनेमा आपल्याला करता यावा. आणि छान ह्याचा अर्थ आता अगेन त्याचा सक्सेस फेल्युअर आपल्या हातात नाही आहे. हो. आपल्या हातात फक्त छान काम करणं हे आहे. पण एक छान विषय असावा. उगाच कुठला तरी थ्रिलर आणि कमर्शियल आउट अँड आउट कमर्शियल पिक्चर करण्यापेक्षा मला एक वाव हे काहीतरी छान बघितलंय आज आपण असं लोकांना वाटावं, असा एखादा पिक्चर मला करायला मिळावा असं मला वाटतं. अगदीच. पण असं वाटतं की मालिका, चित्रपट हे स्त्रियांवर आधारित जास्त येतात. कधी असंही वाटतं की पुरुषांवर का नाही येते, तसंही काही यावं. मालिका हां, हे आहे थोडं की मालिका थोड्याशा फिमेल सेंट्रिक असतात. कारण आपला बघणारा ऑडियन्स जो आहे मालिकेचा तो मेजॉरिटी फिमेल्सचा आहे. तर त्यामुळे तो खूपच प्रॅक्टिकल लॉजिक आहे त्याच्यामागे की हे इथे असं आहे म्हणून हे असं आहे. पण नॉट नेसेसरीली की मी म्हणेन ह्याचा अर्थ पुरुषांना काही प्राधान्यच नाही आहे किंवा मेल कॅरेक्टर्सला काही सेच नसतो असं काही नाही आहे. आता इवन इफ यू सी कमळीमध्ये सुद्धा नाव शोचं कमळी आहे. कमळी ह्या कॅरेक्टरच्या अवतीभोवती फिरणारी गोष्ट आहे. कमळीची गोष्ट आहे. पण जरी कमळीची गोष्ट असली तरी त्याच्यात ऋषी येतो. ऋषीची फॅमिली येते. ऋषीचे आईवडील, त्याचे आईवडिलांबरोबरचे रिलेशनशिप्स, त्याच्या भावाबरोबरचे रिलेशनशिप्स, तो त्याचं लाईफ कसं जगतोय, त्याचे चॅलेंजेस काय आहेत हे इक्वली दाखवलं जातं. असं नाही आहे की फक्त कमळी आहे. ते ऋषी आणि कमळी आहे. ती गोष्ट जरी कमळीची असली तरी त्याच्यामध्ये ऋषी ह्या कॅरेक्टरलाही बॅकग्राऊंड आहे, त्यालाही इमोशन्स दिलेले आहेत. सो इट्स ओके. आता जर मी निखिलला विचारलं, निखिल आत्ता कोणत्या भूमिकेच्या शोधात आहे? नेमकं असं असतं ना की ही भूमिका मला करायची आहे किंवा या प्रोजेक्टमध्ये असा प्रोजेक्ट माझ्या हाती लागावा, काय विचार आहे आता? माझे 2 विशलिस्ट आहेत आणि मी असं ठरवलंय की मी हे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलणार आहे. कधीतरी हे खरं होईल, एक तरी खरं होईल. माझे 2 विशलिस्ट आहेत कामाच्या बाबतीत. एक तर मला एकदा डबल रोलचं काम करायचं आहे की वा. मग ते मालिका, सिनेमा काही असो, ॲड असली तरी चालेल पण डबल रोल पाहिजे. आणि एकदा मला कुठलाही चालेल पण एक कुठला तरी बायोपिक करायचा आहे सिनेमामध्ये. म्हणजे असं कॅरेक्टर की जे ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये होतं. मग कदाचित मी त्यातलं सेंट्रल कॅरेक्टर नसेनही, त्यातलं दुसरं कुठलं तरी कॅरेक्टर असेल, पण इट नीड्स टू बी अ कॅरेक्टर दॅट ॲक्च्युअली लिव्ड. असं एक ॲक्च्युअल रिअल लाईफ कॅरेक्टर मला प्ले करायला मिळावं आणि सिग्निफिकंटली प्ले करायला मिळावं अशी एक इच्छा आहे माझी. तथास्तु. आणि मला असं वाटतं लवकरच हे पण पदरात येईल. मॅनिफेस्ट करत राहा. मॅनिफेस्ट करत किती विश्वास आहे या मॅनिफेस्टेशनवर? ठेवला पाहिजे विश्वास असं वाटतं. कारण आपण जर का पॉझिटिव्ह ह्याच्यातनं पॉझिटिव्हिटी येते ना आपली की अरे हां हे करायचं हे करायचं, असं एक हंगर तयार होते. सो इट्स अ गुड थिंग. करावं असं मॅनिफेस्ट. येस. पण तू आता मगाशीच म्हणाला की जसा बायकांना से आहे तसा पुरुषांनाही आहे. आणि जसं मी आधीही म्हणाले की आधी मी काही महिलांचे पॉडकास्ट केले, तेव्हा त्यांनी सांगितलं की इंडस्ट्रीत चुकीची वागणूक होते, त्यांच्यासोबत झाली असेल किंवा त्यांना हवं तसं मिळत नाही आहे किंवा खूप काही त्यांचे वेगवेगळे सेज आहे. जसं विचारलं की मेल आर्टिस्ट म्हणून या इंडस्ट्रीत तुझा काय से आहे किंवा अशी कधी चुकीची वागणूक ही तुझ्यासोबत अशी घडली आहे का किंवा काय झालंय का, असं कधी घडलंय? चुकीची वागणूक म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की मगाशी मी जे म्हणालो की आपण आपल्या नीडला प्राधान्य देत नाही. सो प्रत्येकजण त्या सेटवरती जो आहे तो काय
तो ॲट द एंड काम करतोय हो. आणि प्रत्येकाला स्वतःचे काही अजेंडाज फुलफिल करायचे आहेत. जसं ॲक्टर्सना मला येऊन माझं काम करायचं आहे, छान काम करणं, हे त्यांचा अजेंडा आहे. तसंच जी कॅमेरा मागची जी टीम आहे, त्यांचे पण प्रत्येकाचे काही ना काही अजेंडाज असतात. एखाद्याला डिरेक्टरला मला सगळं व्यवस्थित शूट करायचं आहे, फुटेज मला सबमिट करायचं आहे, हे त्याचा अजेंडा असतो. एका शेड्युलरचा अजेंडा असतो, की मी आज इतके सीन करायचे ठरवलेत आजच्या शिफ्टमध्ये, ते सगळे सीन पूर्ण झाले पाहिजेत. मला हे बँकिंग अचीव्ह करायचं आहे. प्रोड्युसर्सचा हा अजेंडा असतो, की मला आय नीड टू बुक प्रॉफिट आउट ऑफ इट. प्रत्येकाचे अजेंडाज आहेत आणि प्रत्येकजण आपले नीड्स, ह्या गोष्टी प्रायोरिटाईज करत असतो. आणि कधी-कधी या दोन एखाद्याचे तुझी जी प्रायोरिटी आहे आणि माझी जी प्रायोरिटी आहे, ती क्लॅश होते. आणि जेव्हा ती क्लॅश होते, तेव्हा जर का मी माझ्या प्रायोरिटीला तेवढी प्रायोरिटी दिली नाही, तर मग ॲट द एंड गोष्ट जी तुला जे हवं आहे ते घडणार आहे आणि मला जे हवं आहे ते नाही घडणार आहे. येस, पण त्यांचं असं म्हणणं असतं की त्यांचा असं म्हणू शकतो हॅरॅसमेंट घडते किंवा टाईपकास्ट केलं जातं. सो ह्या गोष्टींचा कधी मेल ॲक्टर सोबत असे घडल्या जातात का? किंवा काय गोष्टी घडतात? हॅरॅसमेंट फार मी तरी स्वतःबद्दल तर नाही, पण असं कोणाचं ऐकलेलं नाही आहे, की आत्तापर्यंत अशी कोणाची हॅरॅसमेंट झाली आहे किंवा कुठल्या पुरुषाला कास्टिंग काउच एक्सपिरियन्स आलाय. होत असणार. माझ्या कानापर्यंत असं काही आलं नाही आहे कोणाचा अनुभव, किंवा माझा तरी असा काही अजून तरी अनुभव नाही आहे, येऊ पण नाही. पण त्रास नाही अशातला भाग नाही आहे. कारण आय फील की एखादं प्रोजेक्ट आपण ॲक्टर म्हणून घेतो. आता माझंच उदाहरण घेतो मी, की मी जो हिंदी शो करत होतो, तर त्या शोमध्ये मला एकतर मी मगाशी म्हणालो तसं, की मी एक रिअल लाईफ कॅरेक्टर प्ले करत होतो त्यामध्ये. जी माझं एक वन ऑफ द ड्रीम आहे, ते मला ॲक्च्युली मिळालं होतं तिथे. पण ते मिळून सुद्धा न मिळाल्यासारखं आहे, कारण मी तिथे तेवढं शूटच नाही केलं. विचार कर, मी अख्ख्या शोच्या पूर्ण कालावधीमध्ये हार्डली 8 दिवस शूट केलं असेल. बापरे. हां. आणि मला असं सांगण्यात आलं होतं, की तुझं महिन्याला 15 दिवस शूटिंग असणार. इट वॉज दॅट सिग्निफिकंट कॅरेक्टर. इट वॉज अ प्रायमरी रोल. आणि पण ते तसं वर्कआउट नाही झालं. तो ट्रॅकच असे आले, की माझं शूटच लागलं नाही. त्याच्यामुळे मला जे परफॉर्म करायचं होतं ते करू शकलो नाही. माझं ड्रीम तसंच राहिलं. ते मिळून सुद्धा न मिळाल्यासारखं होतं. आणि ॲट द सेम टाईम आय हॅड टू फेस फायनान्शियल अपहिवल. कारण माझी काही फायनान्शियल गणितं होती ना त्या शोवरती बेस्ड. ठीक आहे, मी अजून यंग आहे, माझ्यावरती तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहेत. पण अगदीच नाही आहेत का असं नाही आहे. मलाही माझ्या घराचं रेंट भरायचं आहे, मलाही गाडीत पेट्रोल भरायचं आहे, मलाही खायला प्यायला पैसे लागतात, जिमसाठी मला माझ्या फिटनेसवरती लक्ष द्यायला लागतं, हेल्थकडे लक्ष द्यायला लागतं. सो हे सगळं माझं गणित कोलमडतं. मला असं म्हणायचं आहे, की मी आत्ता आहे 25 वर्षात, तेव्हा मी 25 वर्षाचा होतो. एखादा 35-40शीतला माणूस ज्याचं लग्न झालंय, ज्याला एक स्वतःचं मूलबाळ आहे, त्या मूलबाळाचं त्यांचं शाळा, शिक्षण, त्यांच्यावरती खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. जेव्हा असे प्रकार अशा एज ग्रुपमधल्या एखाद्या व्यक्तीबरोबर घडतात ना, तेव्हा त्या व्यक्तीसाठी खूप वाईट वाटतं. म्हणजे आता मी काय म्हणतात त्याला, आय डोंट नो इफ आय शुड टेक नेम्स ओव्हर हिअर, बट आय नो मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. अशी लोक आहेत, अशी व्यक्ती आहे की गुड ॲक्टर, व्हेरी गुड ह्युमन बिईंग. मी नाही म्हणत की कोणी मुद्दाम करतं हे तुमच्याबरोबर. कोणी मुद्दाम तुम्हाला त्रास द्यायला किंवा तुम्हाला हॅरॅस करायला जात नाही. ती सिच्युएशन तुमच्यावरती वाईट येते की कधी आपलं शूटिंग नाही लागत जितकं आपल्याला प्रॉमिस्ड असतं. आपल्याला तेवढं काम करायची संधीच मिळत नाही. काम असून सुद्धा आपला दिवसच लागत नाही. आणि त्याच्यामुळे आपली जी फायनान्शियल गणितं असतात ती खूप बिघडतात. आणि आपल्यावरती असते रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलाबाळांची. आणि अशा वेळी मग आपल्याला खूप ड्रास्टिक स्टेप्स घ्याव्या लागतात कधी. मग कर्ज घ्या किंवा मग स्वतःचे ॲसेट्स लिक्विडेट करा, ह्या गोष्टी करा, घरं विकायला लागतात. ह्या गोष्टी होऊ नयेत असं मला वाटतं. सो दीज आर द काइंड ऑफ
चॅलेंजेस, पण अगेन हे फक्त पुरुषांशी रिलेटेड नाही आहे मी म्हणेन, हो. हे जेंडर न्यूट्रल आहे. पण ही अशी गोष्ट मी बघितलेल्या आहेत की अशा प्रकारचे त्रासही होत आहेत लोकांना, नाही अशातला भाग नाही. पण मग आता तू फायनान्शियल गणित जेव्हा तू हे सगळं बघितल्यावर कशी सांभाळून ठेवतो किंवा कशा पद्धतीने करतोय? ऑफकोर्स इट इज ट्रिकी, कारण आपलं फील्डच असं आहे की जिथे आपण 9 to 5 सारखं स्टडी इन्कम जॉब नाही आहे. हा आपल्याला प्रोजेक्ट असतं तेव्हा आपल्याला आपलं पेमेंट्स चालू असतात आणि प्रोजेक्ट नसलं की ते बंद होतं सगळं. प्रॉब्लेम तेव्हाच आहे जेव्हा सगळं बंद होत असतं. तेव्हा जेव्हा चालू असतं तेव्हा इट इज, हा सगळं चांगलंच असतं, तेव्हा सगळं सुरळीत असतं. सुरळीत असतं. पण तेव्हा आपल्याकडे पैसे खर्च करायला वेळ नसतो आणि नंतर वेळच वेळ असतो, पण खर्च करायला पैसे जपून जपून वापरायला लागतात. कारण परत आपला पुढचं प्रोजेक्ट कधी सुरू होईल ह्याला उत्तर नाही आहे. ते कदाचित 2 महिन्यात होईल, नाही तर 2 वर्षांनी होईल, यू नेव्हर नो. सो त्याच्या दृष्टीने प्लॅनिंग, कमळी नंतर काय ह्याचं उत्तर मला आत्ता काढून ठेवणं गरजेचं आहे. कमळी ऑफकोर्स माझं म्हणणं आहे की कमळी अजून 2-3 वर्ष सहज चालावं, पण तो माझ्या वयाच्या 50 पर्यंत नाही ना चालणार आहे, कधी ना कधी बंद होणार आहे. प्रत्येक शो तारक मेहता सारखा नसतो. सो तो कधी ना कधी बंद होणार. तर तो त्याच्यानंतर काय ह्याचं उत्तर मला कमळी चालू असताना शोधून ठेवणं गरजेचं आहे, जे आधीच्या शोजच्या वेळेला मी करत नव्हतो. पण अनुभवातनं आपण शिकतो ते हेच की ओके, वी नीड टू फाइंड आन्सर्स राईट नाव. इन्व्हेस्टमेंट्स असू दे किंवा SIPs असू दे, तर ह्या गोष्टी असू दे किंवा एखादं साईड इन्कम असू दे, त्याचा विचार करणं, साईड हसेल, ह्या गोष्टी करायला पाहिजेत. अगदीच. पण त्यासोबत ना इंडस्ट्रीची ओळखही करता आली पाहिजे असं मला असं वाटतं. जसं मी मगाशी म्हणाले की आपल्या सराउंडिंग जे लोक असतात तीही चांगल्या विचाराची असावी, नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते हो. किंवा काही होऊ शकतं. मला सांग, इंडस्ट्रीची ओळख करून देणारे मित्रमैत्रिणी कोण होते आणि किती जणांनी मदत केली आतापर्यंतच्या या वाटचालीत तुझ्या? खूप चांगली माणसं भेटली आहेत मला. आणि तू म्हणालीस ना, यू नो की माझा स्वभाव थोडासा इन जनरल रिझर्व्ड हो. पडतो. त्याच्यामुळे मला खूप नवल वाटतं त्या लोकांचं, कौतुक वाटतं त्या लोकांचं की जे एखाद्या नवीन स्पेसमध्ये घुसून 5व्या मिनिटाला सगळ्यांची मैत्री करून टाकतात. मला खूप कौतुक आहे त्या लोकांचं. आणि सुदैवाने असे लोक मला भेटलेत आणि त्यांच्याशी माझी मैत्री आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मलाही कुठेतरी हळूहळू थोड्या थोड्या जमायला लागल्यात. कोण लोक होती ती भेटलेली आणि अ, ज्यांनी इतकी साथ दिली? असे म्हणजे आय कांट नेम वन ओव्हर हिअर, पण देर आर मेनी. म्हणजे ॲट द टॉप ऑफ माय हेड ऐश्वर्या, तुला माहिती आहे, Yes. ऐश्वर्या आहे. किंवा आता अधोक्षज, आता कमळीमध्ये हो. अधोक्षज किंवा अभिषेक आहेत. ह्यांचा पण एक थोडासा नाटक किंवा ह्या वर्ग हा त्यांचा एक आहे. सो तिकडे मग ओळख असणं. किंवा चेतना भट आहे. तिच्यामुळे पण खूप मला मदत झाली आत्तापर्यंत. आणि ती स्कूलपासनंचे पण काही मित्रमंडळी आहेत. प्रतीक्षा शिवणकर म्हणून माझी एक हो. मैत्रीण आहे. असे असे खूप जण आहेत. अनिरुद्ध जोशी, इफ यू नो, इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. आणि बेसिकली आमचे विषय खूप वेगळे वेगळे असतात. मे इट बी कल्चरल, हिस्ट्री किंवा पॉलिटिक्स असू दे किंवा इन जनरल कॉन्स्पिरसीज असू दे, भूतं असू दे, असे खूप विचित्र विचित्र विषय असतात आमचे. जनरल गप्पा आमच्या खूप कमी असतात. पण मला खूप मज्जा येते त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायला, कारण ह्या अशा जरा थोड्या ऑफबीट गप्पा ह्या त्याच्याबरोबर होतात. आणि आम्ही पण अशाच खूप एकत्र पार्ट्या केलेल्या आहेत, खूप मज्जा मस्ती केलेली आहे सगळ्यांनी एकत्र. मी, अनिरुद्ध, चेतना असू दे. त्यानंतर कमिंग टू म्हणजे आता ऐश्वर्या झालं, तर तिकडे ती सगळी माझ्या वयाची लोक पडतात. मग सगळे समवयस्क आता अनिरुद्ध, चेतना कसे माझ्यापेक्षा थोडे मोठे आहेत. व माझ्या एजच्या लोकांच्या बरोबरचा जो माझा मित्रवर्ग आहे तो डेव्हलप झाला. प्रतीक्षा, ऑब्व्हियसली प्रतीक्षा टी स्कूलपासून माझी मैत्रीण आहे. टी स्कूल हां, प्रशांत सरांकडे प्रतीक्षा पण होती. ओ, हां, सो आमची मैत्री खूप त्याच्या आधीपासूनची चालत आलेली आहे. सो मग प्रतीक्षाच्या कधीतरी सेटवर जा, मग तिच्याकडे आता अर्थात मी मगाशी म्हणालो तसं हो. की सगळं ठाण्यातच सुरू आहे. हो. त्यामुळे प्रतीक्षाही माझ्या 5 मिनिटावरती शूट करत असते माझ्यापासनं. मग तिला भेट, मग असं
वेळ मिळाला की ह्याला भेट त्याला भेट करण्यात ना सगळा वर्ग वाढतो, आपला मित्रवर्ग. हो. आणि या मजा येते. सगळ्यासोबत ना मी एक असं पाहिलं Instagramवर तुझी प्रियाताई सोबत पण खूप चांगली मैत्री होती, प्रिया हो मराठे सोबत. हो. मला प्रियाताई आणि तुझी ही मैत्री कशी होती आणि काय शिकलायस तिच्याकडनं खरं तर? शी वॉज व्हेरी स्वीट यार, व्हेरी स्वीट. आणि म्हणजे मला माहिती नव्हतं, एकतर म्हणजे ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या वेळेला आम्ही एकत्र काम केलंय आणि अचानक असं कळलं की नचिकेत म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे त्याची आई येते. आईचं कॅरेक्टर इंट्रोड्यूस, कारण आईचं कॅरेक्टरच नव्हतं शोमध्ये माझ्या, ते अचानक येणार आहे. अच्छा अच्छा, मग कास्टिंग शोधतोय वगैरे वगैरे, आणि खूप लोकांना विचारलंय आणि सगळे लोक नकार देत आहेत. कोणीच रेडी होत नाही, कोणीच रेडी होत नाही, कोणीच रेडी. फायनली प्रियाताई रेडी झाली आणि प्रियाताई आली, मग ओळख झाली आणि व्हेरी स्वीट यार. आणि काय म्हणतात त्याला, एखादा माणूस कसा स्वीट आणि एंगेजिंग असू शकतो, एखाद्याला आपलंसं करणारा असू शकतो, आणि ॲट द सेम टाईम मी मगाशी म्हणालो तसं की मला जे हवं आहे ते व्यवस्थित कम्युनिकेट करून ते घडवून आणणं, एक प्रोफेशनलिझम जो असतो त्यातला, ते कसं असावं, तर ते प्रियाताईसारखं असावं असं मला वाटतं. की आपण सेटवरती कसं असावं, आपण आपल्या प्रोफेशनल स्पेसमध्ये कसं असावं, लोकांशी, स्वतःशी, आपल्या कामाच्या बाबतीत कसं असावं, तर प्रियाताईसारखं असावं असं मला जाणवायचं सारखं तिच्याबरोबर काम करताना. येस, पण मालिका संपल्यानंतरही प्रियाताईशी कॉन्टॅक्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होता. हां, मालिका संपली आमची, त्याच्यानंतर प्रियाताईंनी आम्हाला सगळ्यांना घरी बोलवलं होतं डिनरसाठी आणि सगळ्यांना तिने होस्ट केलं. छान, खूप मज्जा केली. त्याच्यानंतर प्रियाताई नाटक करत होती तेव्हा, हो. परफेक्ट मर्डर. तर परफेक्ट मर्डर बघायला मी अनेकदा गेलो. म्हणजे मी ते एक नाटक आहे की जे मी खूप वेळा बघितलं. म्हणजे एकच नाटक मी आय थिंक ते 4 किंवा 5 वेळा बघितलं असेल. आणि मला कायम मजा यायची ते नाटक बघताना. सो मग ते नाटकानंतर मग प्रियाताईला भेटणं पण व्हायचं, असं सगळं व्हायचं. नंतर माझं रमा राघव सुरू झालं. ॲक्च्युली रमा राघव मी जस्ट साइन करायच्या आधी मला प्रियाताई भेटली होती, रमा राघवच्याच सेटवर. आणि मी होतो तेव्हा, मी आणि ऐश्वर्या दोघंही आलेलो. आय थिंक लुक टेस्ट का ऑडिशन असं काहीतरी होतं त्याच्यासाठी, म्हणून आम्ही आलेलो. आणि ऐश्वर्या पण ऑलमोस्ट मध्ये होती, त्याच्यामुळे प्रियाताई आम्हाला दोघांनाही ओळखायची. आमच्या दोघांची ओळख होती प्रियाताईशी. आणि प्रियाताई तेव्हा स्टारचा तुझेच मी गीत गाता याचा शो करत होते. इट वॉज अ सेम सेट. हो. त्यामुळे ती तिथेच होती आणि ती आम्हाला भेटली, आम्हाला ग्रीट केलं. आणि नंतर जे प्रोड्युसर्स होते त्यांना म्हणाली, ही माझी माणसं आहेत, ह्यांनाच घ्यायचं आहे, कळलं, दुसऱ्या कोणालाही घ्यायचं नाही या शोमध्ये. आणि तुम्ही मजा करा, आय एम व्हेरी शुअर की तुम्हालाच मिळू दे. आणि वेन यू गेट इट, अजिबात पुढचा मागचा विचार करू नका, खूप छान आहे सगळं, खूप छान प्रोजेक्ट होईल, जस्ट डोळे बंद करून तुम्ही करा, आय एम देअर. असं करून तिने आम्हाला एक काय म्हणतात त्याला, ऑल द बेस्ट, एक बेस्ट विशेस आम्हाला सुद्धा मिळाले तिचे. आणि आय थिंक दॅट वॉज द लास्ट टाइम आय मेट हर. कारण त्याच्यानंतर म्हणजे सेटवरती भेट झाली असेल, पण ती अशी लक्षात राहण्यासारखी जी भेट होती ना, त्या दिवशीचा आम्ही फोटो पण काढला होता. मी, ऐश्वर्या आणि प्रियाताईचा फोटो आहे, तर तो माझ्याकडे आहे की नाही मला माहिती नाही, पण इट वॉज आय थिंक दॅट इज द लास्ट मेमरी दॅट आय हॅव ऑफ हर. येस, पण प्रियाताई होतीच इतकी गुड. म्हणजे आम्ही पण तिला भेटायचो ना, तेव्हा ती खूप चांगल्या पद्धतीनेच ग्रीट करायची. आणि इंडस्ट्रीत ही व्यक्ती होती जिच्याकडनं तू आता जे मगाशी म्हणालास की कसं वागायचं, कसं प्रोफेशनलिझम जगायचं, हे सगळं शिकला. पण हा शांत असणारा निखिल, म्हणजे जेव्हा बिग बॉसच्या घरात जाण्याचं ठरवतो तेव्हा खूप मोठा शॉक लागतो. कारण अनेकांना असं वाटतं की ते बिग बॉसचं घर फक्त आरडाओरडा करणारं आहे, जिथे फक्त भांडणं घडतात. निखिल, कधी ठरवलं आणि कसं ठरवलंस की तू की आपण या घरात जावं आणि आपणही करू शकतो? ओके, हे खरं आहे की मी शांत आहे, पण हेही खरं आहे की मी थोडासा क्रेझी पण आहे. हो. म्हणजे क्रेझी इन द सेन्स की ॲडव्हेंचरस स्वभाव आहे माझा थोडा. म्हणजे मला बंजी जम्पिंग, पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंग वगैरे हे मला प्रकार खूप आवडतात. आणि
बिग बॉसला मी त्याच पठडीत मोजतो. इट इज लाईक स्काय डायव्हिंग. आणि स्काय डायव्हिंग अनेक लोक करू शकतात. इट्स जस्ट जायचं, पैसे भरायचं, स्काय डायव्हिंग करायचं. बिग बॉस तसं नाही आहे. तुम्ही उद्या कितीही पैसे ऑफर केलेत तरी तुम्हाला ते करायची संधी मिळेलच असं नाही. कारण ते ठरवणार आहेत की यांना घ्यायचं की नाही ते. सो इट इज अ काइंड ऑफ एक्सपिरियन्स. इट इज अ थिंग की जे प्रत्येकाला नाही मिळणार आहे आणि ते मला मिळू शकतंय अशी परिस्थिती आहे. तर मला ते ग्रॅब करायचं आहे. असा हे माझा माइंडसेट आहे कि बाकियों को नहीं मिल रहा है, मुझे मिल रहा है, व्हाई नॉट, क्या होगा ज्यादा से ज्यादा, व्हाट इज द वर्स्ट दैट कैन हैपन, आई वोंट बी एबल टू प्ले ना, मर थोडी जाऊंगा. स्काय डायव्हिंग मध्ये जास्त रिस्क आहे बिग बॉस करण्यापेक्षा. पण बिग बॉस मधली मैत्री हे बाहेर येऊन खूप जण असं म्हणत असतात. तर मला आता तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय, निखिलची बिग बॉस मध्ये कोणाशी मैत्री झाली आहे अशी खूप चांगल्या वेळेने, जे आत्ताही कनेक्शन आहेत तसेच? माझी मैत्री सगळ्यांशीच चांगली आहे. सगळ्यांशी म्हणजे नॉट सगळ्यांशी पण म्हणजे अगदी डीपी दादा असू दे, पॅडी दादा असू दे, वर्षाताई असू दे, योगिता असू दे, अंकिता असू दे, अभिजित असू दे, ह्या सगळ्यांशी माझी खूप चांगली मैत्री आहे. अभिजितकडे आम्ही नंतर तो आणि त्याच्या वाईफने आम्हाला डिनरसाठी पण इन्व्हाइट केलं होतं. आम्ही खूप मजा केली सगळ्यांनी. आणि इट इज जस्ट की बिकॉज ऑफ डे टू डे लाईफ आणि कामं ह्या सगळ्यामध्ये ना तेवढा कॉन्टॅक्ट राहत नाही. तेवढं डे टू डे कॉन्टॅक्ट अनेकांबरोबर राहत नाही. पण असं नाही की मैत्री नाही. म्हणजे उद्या मला ह्यापैकी कोणीही जरी भेटलं ना तरी आय विल बी व्हेरी हॅपी टू सी देम. मला खूप आवडेल त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायला. नाही याच्यातला अजिबात भाग नाही. पण त्यातल्या त्यात मी म्हणेन की त्यातल्या त्यात कॉन्व्हर्सेशन किंवा कनेक्ट जास्तीत जास्त आहे तर तो योगिताशी आहे. हां, म्हणजे भेटणं, गप्पा, कॉल्स वगैरे चालू असतात अधनं-मधनं कधीतरी. येस, पण तुझी बकेट लिस्ट खूप मोठी आहे, जसं तू आत्ताच सांगितलं. म्हणजे जम्पिंग करायचं आहे, स्काय डायव्हिंग करायचं आहे तुला, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुला आयुष्यात करायच्या आहे. आणखी काय काय आहे या बकेट लिस्टमध्ये? जग फिरायचं आहे. मला असं हे स्काय डायव्हिंग वगैरे तर झालंच. असे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स मला खूप आवडतात. सो ते सगळं मला करायचं आहे. कामाचं पण मी सांगितलं, बायोपिक किंवा डबल रोल हे झालं. आणि मग अजून काय पाहिजे? येस. मजा झाली, काम झालं. अभिनय आणि डान्स ह्या छंदांबद्दलही मला ऐकायला आवडेल. तू खूप छान डान्सही करतो, हे मी पाहिलंय. सो या दोघांमधनं एक गोष्ट निवडायची असेल तर कोणती असेल ती? अभिनय किंवा डान्स? अभिनय. अभिनय का? त्याच्यावर पोट चालतं. पण डान्सची आवड आधीपासूनच होती? हो, डान्स आधी माझ्या आयुष्यात डान्स आधी आला, अभिनय नंतर आला. पण 2 दगडांवर नाही ना पाय ठेवू शकत. पण ठीक आहे, म्हणजे डान्स इज अ काइंड ऑफ ते सायकल चालवण्यासारखं आहे ना. आपण विसरत नाही डान्स असा अचानक वन फाईन डे. त्यामुळे तो शिकलेला आहे, जो काही येतो, जी काही आवड आहे ती तशीच आहे, ती काही कमी नाही झाली आहे. त्यामुळे फक्त डान्स करायची अपॉर्च्युनिटी किंवा तशी सिच्युएशन खूप आता कमी असते. कधी अवॉर्ड शो वगैरे असेल, इव्हेंट असेल तर तेव्हा जो डान्स केला जातो तेवढाच. पण जो शिकलं त्याचा तिथे वापर होतो. येस, पण तू मगाशी सांगितलं की 16 एके 16 हे जे तुझं पहिलं नाटक होतं त्याचा अनुभव खूप छान होता. मला एकंदरीत त्या अनुभवाबद्दल ऐकायला आवडेल की पहिली ते पडदे ओपन केल्यावर त्या निखिलच्या मनात काय सुरू होतं आणि तो अनुभव कसा होता? फिलिंग असतं यार ते नाटकात. एकतर ते ना नाट्यगृहात ना एक AC असतो जो कायम खूप जास्त वाटतो. म्हणजे तो प्रेक्षकांनाही जास्त वाटतो, पण तो बॅकस्टेज जेव्हा आपण विंगेत उभं राहतो ना तर तो आणखीन जास्त वाटतो फॉर सम रिझन. पण जसे आपण स्टेजवर येतो ना अचानक घाम फुटतो, गरम व्हायला लागतं आणि अचानक ती थंडी वाजणं बंद होतं आणि काहीतरी वेगळंच होतं ते स्टेजवरती गेल्यावर. ते फिलिंगच काहीतरी वेगळं आहे आणि जाम मजा येते काम करायला. परत नाटक सुद्धा परत एकदा करणं हे सुद्धा एक वन ऑफ द विश लिस्टमध्ये आहे त्यामुळे माझ्या. येस, पण आता हे सगळं एकीकडे असतं, पण ना असं म्हटलं जातं की माणूस किंवा पुरुष जो असतो ना तो खूप स्ट्रॉंग असतो. म्हणजे स्त्रियांपेक्षा भावनिक वगैरे असं सगळं म्हटलं जातं.
निखिल कसा आहे? निखिल थोडा तरी इमोशनल आहे काही गोष्टींना घेऊन. पुरुषांनी इमोशनली स्ट्रॉंग असावं हे एक सोसायटल नॉर्म आहे असं मला वाटतं, की पुरुषांनी स्ट्रॉंग असावं. ते म्हणतात ना, मर्द के बच्चे रोते नहीं है वगैरे. का? म्हणजे वाय आर नॉट मेन अलाउड टू बी वल्नरेबल? हे माझा प्रश्न आहे, की हां ठीक आहे, तसं म्हणलं तर प्रत्येकानेच स्ट्रॉंग राहायला पाहिजे ना. हो. बायकांनी स्ट्रॉंग नसलं तरी चालेल. हे काय? त्यांनी पण स्ट्रॉंग असावं, पुरुषांनी पण स्ट्रॉंग असावं, पण नॉट एव्हरीवन कॅन बी स्ट्रॉंग एव्हरी टाईम. एखादी मोमेंट असू शकते जिथे एका स्त्रीला वाटू शकतं की आय एम नॉट फीलिंग ॲट माय बेस्ट राईट नाव. तसं पुरुषालाही वाटू शकतं की आय एम नॉट ॲट माय बेस्ट राईट नाव. पण जर का तेव्हा आपण असं म्हणालो की नाही नाही, मी नाही असं, मी स्ट्रॉंग आहे, मला काय होत नाही, हे राहिलं तर मग तुम्ही आपलेच फिलिंग्स तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही आहात, मग प्रॉब्लेम होणार. त्यापेक्षा हां ठीक आहे. निखिलच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता होता? जो असं असतं ना की तो पॉइंट येतो ज्यात आपण खूप खचतो, खूप गोष्टी घडत असतात, पण त्या गोष्टीवर मात केल्यावर असं वाटतं की अरे आता आपण हे केलं आणि सगळं पुढचं तर खूप चांगलं झालं. असा कोणता पॉइंट होता? असं खूप ड्रास्टिक असं नाही म्हणणार मी, की असं खूप लेवललाच फुल वाटच लागली आणि मग त्याच्यातनं परत काहीतरी भारी. अशी खूप लेवलची वाट नाही लागली माझी, पण थोडी थोडी वाट लागली आहे. आणि तेव्हा प्रत्येक वेळेला म्हणजे आता जसं की मी मगाशी म्हणालो की रमा राघवच्या आधी एक असा पिरियड होता ज्याच्यामध्ये मला हव्या तसं गोष्टी घडत नव्हत्या. सो दॅट वॉज अ व्हेरी टफ फेज अकॉर्डिंग टू वर्क आणि स्टफ. आणि त्यातनं नॅव्हिगेट करणं पण जरा अवघड झालं. त्यात चुका पण झाल्या. चुका अशा की जो आपल्याला वेळ मिळतो 2 प्रोजेक्ट्सच्या मधला, तो वेळ आपण स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरला पाहिजे. मग ते फिटनेस असू दे किंवा ते नवीन काहीतरी गोष्टी शिकणं असू दे, ह्याच्यासाठी तर तो वेळ युटिलाइज केला पाहिजे, जो मी नाही केला. मी वेळ वाया घालवला तो. तर ते कुठेतरी जेव्हा रिअलायझेशन होतं की आपण वेळ वाया घालवला, तर ते रिग्रेट थोडंसं खातं आपल्याला. पण ठीक आहे, मी म्हणतो त्यानंतर रमा राघव झालं, थिंग्स गॉट बॅक, आय गॉट बॅक. आता माझ्या हातात आहे की मला माहिती आहे की ओके, जे तेव्हा झालं ते आता नाही व्हायला पाहिजे, आता आपल्याला हे करायचं. त्यामुळे रमा राघव संपल्यानंतर मी अतुल मोंगियांकडे वर्कशॉप करून आलो ॲक्टिंगचं. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. दिमाग खुल गया मेरा तो. कमाल एक्सपिरियन्स होता तो. येस, पण आता निखिल पुढे 5 वर्षात स्वतःला कुठे बघतो आणि काय काय करायचं पुढील 5 वर्षात तुला? पुढच्या 5 वर्षात मला 2 तरी चित्रपट करायचे. त्यापैकी लेट्स बी रिअल, कदाचित एक चालणार नाही, पण एक तरी व्यवस्थित चालावा. आणि आय नो माझे हे बोलत असताना प्लीज प्रेक्षकांनी असं वाटून घेऊ नये की माझं मराठी भाषेवरचं किंवा मराठी इंडस्ट्रीवरचं माझं प्रेम कमी आहे किंवा काय. माझी मातृभूमी आहे आणि माझ्या करिअरचं खूप ग्राउंडवर्क फाउंडेशन हे मराठी इंडस्ट्री आहे. सो माझा त्याबद्दलचा रिस्पेक्ट हा कधीच कमी होणार नाही आहे. बट ॲट द सेम टाईम माझी ही एक पर्सनल इच्छा ही आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये जसं मी म्हणालो 2 चित्रपट व्हायला पाहिजेत माझे, तसं एक हिंदी सेक्टरमधला पण एक सक्सेसफुल कुठलाही प्रोजेक्ट, कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट असू दे, मग ते नाटक असू दे, सिनेमा असू दे, वेबसिरीज असू दे, तर मालिका असू दे, पण हिंदी सेक्टरमध्ये काहीतरी नोटवर्दी काहीतरी घडावं अशी ही माझी इच्छा आहे पुढच्या 5 वर्षात. अगदीच, आणि ही सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. खूप छान वाटलं निखिल तुझ्याशी गप्पा मारून. खरं तर असं नेहमी म्हणतो की खूप शांत आहे, खूप शांत आहे, पण आज कळालं की निखिल तितका स्ट्रॉंग देखील आहे. निखिलचे विचार खूप स्पष्ट आहे, त्याला माहिती आहे की त्याला काय करायचं आहे आणि ते सगळं होणार आहे. सो खूप थँक्यू सो मच की तू वेळ काढून इथे आलास. थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इट्स मज्जा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.